आज सकाळी अचानकच माझं खूप पोटामध्ये दुखायला लागलं, तर आम्ही चाललो हॉस्पिटलला. त्याच्या अगोदर आम्ही गेलो शेतामध्ये, तर मम्मीचा इकडं स्वयंपाक सुरू होता. तर म्हटली मग तू स्वयंपाक करू नको, असा बी मी स्वयंपाक नाही करत, माहिती ती डब्बा देते. तर मग तिने काय केलं, भाकरी परत ठेचा आणि शिवसाठी भेंडी दिली. घरी आले, मी अंड्याची पोळी केली आणि चव्हाण साहेबाला जेवायला दिलं. त्याच्यानंतर मी पण थोडं खाल्लं आणि आम्ही निघालो बीडला हॉस्पिटलला. तर घरी आल्यानंतर शिवला आंघोळ वगैरे घातली, कपडे घातले आणि आम्ही चाललो होतो बीडला. म्हणजे आमच्या घरापासून ना बीड आहे 29-30 किलोमीटर. आणि वाटाने शिव कुठं पण काही पण हॉटेल दिसले का लगेच म्हणायचं हे खायचं आहे, ते खायचं आहे, तिकडं जायचं आहे. आणि अचानक काहीतरी आज फोनपेला प्रॉब्लेम होता, आम्ही डिझेल टाकलं 1000 रुपयाचं आणि अचानक फोनपेला निघाला प्रॉब्लेम. तर बरं झालं, नशीब कॅश होती म्हणून जमलं. तर त्याच्यानंतर परत आम्ही निघलो हॉस्पिटलला. तुम्हाला माझ्याकडे बघून वाटत नसेल माझं दुखतंय, कारण म्हणजे अगोदर दुखत होतं, त्याच्यानंतर हळूहळू थोडं कमी झालं. पण का दुखतंय तर दाखवायला तर पाहिजेच ना, कारण मी जेव्हा हॉस्पिटलला गेले तेव्हा बऱ्यापैकी कमी झालं होतं, पण तरीही म्हटलं त्याला आता गेलो तर दाखवून यावं म्हणून. तर इकडं बघू शकता मी गेले होते हॉस्पिटलला. फायनली माझा नंबर आला. पूर्ण तोंडाला बांधलेलं होतं तरीही आपले फॉलोअर्स मला ओळखत होते. त्यानंतर मॅडमशी भेटले मी. मग मॅडमनी वगैरे सगळ्यांनी फोटो घेतले, स्टाफने पण नंतर ओळखलं जेव्हा मी तोंडाचं सोडलं. मग तिथे सर पण होते. मग सर म्हणले चव्हाण साहेबाला बोलवा म्हणून. मग चव्हाण साहेबाला मी बोलवलं, सरशी वगैरे भेटलो. त्यानंतर खाली आलो तर मेडिकलपाशी पण आपले फॉलोअर्स होते, तर त्यांच्याशी भेटलो, फोटो वगैरे काढले. त्यानंतर बसलो आम्ही गाडीमध्ये. आणि मी सकाळी एवढं काही खाल्लं नव्हतं आणि आता माझं बऱ्यापैकी राहिलं होतं, तरी पण टॅबलेट वगैरे घेतले आणि परत आणखीन काही दिवसांनी मला चेकअपसाठी यायचं आहे. तर इकडं आम्ही वाटामध्ये एका जाग्यावर चव्हाण साहेब म्हणले खूप छान बिर्याणी भेटते, पण फॅमिली नाही आहे. तर म्हणलं मग पार्सल घेऊन या. तर इकडं शिवला मला गाडीतच ठेवलं होतं, गाडी चालूच होती, तशी माझ्या बाहेर जाण्यासाठी एवढा ट्राय करत होता. त्यानंतर फायनली चव्हाण साहेब बिर्याणी घेऊन आले आणि आम्ही तिथंच खायला सुरू केली. एक समोर ते होतं ठेवलेलं, त्याच्यावर टाकले आणि खायला सुरू केली. मग ती काही व्यवस्थित गाडी चालताना खाता येईना गेली. मग आम्ही एक गाडी साईडला लावली आणि मस्तपैकी बिर्याणीवर ताव मारले. एक बिर्याणी खाल्ली आणि एक सोबत घेऊन आलो, कारण तिथं रसा वगैरे वत्ता येत नव्हतं, बिर्याणी प्लस रसा होता. मग वाटामध्ये इथं खूप छान चहा भेटतो, बळीराजा म्हणून हॉटेल आहे आमच्या रोडला, 1 नंबर चहा आहे. एकदा पिलं का माणूस फॅनच होते. तर मग आम्ही तिथे गेलो चहा पिण्यासाठी. तर मस्तपैकी ठिकाणी पण चहा घेतला. शिव तिकडे गेला होता, शिव मागत होता लॉलीपॉप. तिथं कोणी दिसलं की त्याला म्हणायचं लॉलीपॉप द्या. मग चव्हाण साहेब गेले. मग त्याने काय सगळ्यात जेवढं हाताला येते तेवढ्यावर धपाटे मारले, कुरकुरे, मुरमुरे, चिप्स, लॉलीपॉप, काय काय घेऊन आला, केक. त्यानंतर बघा कसे घेऊन आला. त्यानंतर वाटात जाताना नेकनूरमध्येच आम्ही एका दुकानावर गेलो, मोठं दुकान आहे. मला टी-शर्ट आणि नाईट ड्रेस घ्यायचे होते, त्याच्यासाठी ते घेतले मी. तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते घालून पण दाखवते. तर इकडं बघू शकता मग घरी आले तर एवढा जास्त राडा पडलेला होता, खूप घाण. पूर्ण सकाळी काहीच आवरलं नव्हतं माझ्या दुखण्यामुळं. आणि शिव सगळं सामान घेतो आणि फेकून देतो, तर सगळं आवरलं. शिव झोपला होता म्हणून सगळं आवरलं, फ्रेश केलं. इकडं भांडे पण एवढे मोठे धुवायचे पडले होते. मग जेवण केलं होतं, ती दुपारी आणलेली बिर्याणी उरलेली खाल्ली होती. आणि मग टॅबलेट घेतल्या रात्रीच्या, ज्या सांगितलेल्या होत्या त्या रात्री सकाळी. तर आणखीन चेकअपला जायचं आहे. नेमकं काय कसं काय प्रॉब्लेम आहे ते मी तुम्हाला सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा 1-2 दिवसामध्ये. नंतर इकडं मम्मीने दिलेली घागर ठेवली गार हवेला आणि भांडे घासले मस्तपैकी. हे बघू शकता, आता माझं काम आवरलं.